नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, माझे प्रमुख पाहुणे, आपण सर्व पेशंट आणि त्यांचे केअर गिव्हर आणि माझ्या हॉस्पिटलचा कार्यकारी स्टाफ वृंद, त्यांना माझ्याकडून सप्रेम नमस्कार। आज आपण इथे 3 गोष्टींसाठी जमलेलो आहोत। पहिली गोष्ट म्हणजे जे कॅन्सर सर्वायव्हर्स आहेत त्यांच्या सत्कारासाठी। आपल्या समाजात कॅन्सर बद्दल खूप न्यूनगंडाची भावना आहे। कॅन्सर बद्दलची ती न्यूनगंडाची भावना निघून जावी आणि जे आपले कॅन्सर सर्वायव्हर्स आहेत त्यांच्या मनात एक कॉन्फिडन्स निर्माण व्हावा। त्यांना आपण एवढं मोठं युद्ध जिंकलंय त्याबद्दल त्यांचा सत्कार करावा, यासाठी आपण आज इथे जमलो। आणि दुसरी गोष्ट की कर्नावट कॅन्सर हॉस्पिटलला आज 1 वर्ष पूर्ण होतं। 1 वर्ष यानंतर अनेक वर्धापन दिवस येतीलही, पण जो पहिला वर्धापन दिवस असतो तो सर्वात महत्त्वाचा असतो। वाढ कसं आहे, सुदृढ आहे का, पुढे वाढ कशी होणार, हे पहिल्या वाढदिवसाला ठरतं। त्याच्यामुळे पहिल्या वाढदिवसाचं जे महत्त्व आहे ते पुढल्या वर्धापन दिवसाला तेवढं नसतं। आणि तिसरी गोष्ट, आमच्यावर आपण दाखवलेला जो विश्वास आहे आणि आमच्या स्टाफने आम्हाला जी केलेली सपोर्ट आहे, 1 वर्षभर जो आपण आमच्या ट्रीटमेंटवर विश्वास दाखवला, त्याबद्दल आम्ही आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। आणि आमचा जो स्टाफ आहे तो रोजच बोलणे खातो, रागावले जातं त्यांच्यावर, त्यांच्याबद्दलही कृतज्ञता दाखवण्याचा आजचा हा दिवस आहे। एवढे बोलून मी आपले 2 शब्द संपवतो आणि आमच्या पुढच्या वाटचालीसाठी आशीर्वाद मागतो। जय हिंद। कर्नावट कॅन्सर रुग्णालय येथे आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने अतिशय चांगला कार्यक्रम संपन्न आहे।
यानंतर श्रीमती ताराबाई ठोंबरे मॅडम यांना विनंती. एक छोटासा भेटवस्तू आणलेली आहे, त्याबद्दल मी हॉस्पिटलतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानते. त्यांनी दाखवलेला विश्वास. हॉस्पिटल तो बोले आपका ये आप मैडम के और सर के जरिए और आपके आशीर्वाद से ये कैंसर का एक यूनिवर्सिटी तैयार कर दी. इतनी बड़ी समझ हुआ है आपको. ब्रिलियंट ठीक है ब्रिलियंट. सर्वांनी टाळ्याचा गजरात पुढे करण्यात त्यांचे स्वागत करावे. म्हणजे इतके समजून सांगितले की त्यावेळेस माझी भीती गेली आणि मी मॅडम जेव्हा मला त्रास झाला तेव्हा मी कॉल रात्रीचे माझा मुलगा 10ला 11ला केव्हाही कॉल केला की मॅडम कॉल उचलायच्या आणि त्याचं उत्तर द्यायच्या. मला त्रास झाला की गोळ्या द्यायच्या. मी म्हणजे सरांची मॅडमची शब्दात सुद्धा सांगू शकत नाही किती उपकार आहे म्हणून. सर इकडे बघा. मेरा नाम जुनैद अली खान है. मेरे भाई को स्टेज 3 कैंसर था. हम बॉम्बे गए, उसके बाद बैंगलोर गए, उसके रिपोर्ट्स हमने इंग्लैंड भी भेजे, बट हमको कुछ सेटिस्फैक्ट्री समझ नहीं आ रहा था. एंड में हमारे पास एक रिजल्ट आया था कि उसको 5 दिन का केमो देना है, जिसकी वजह से हम काफ़ी परेशान थे. फिर मेरे ब्रदर-इन-लॉ की मेडिकल एजेंसी है, उनके थ्रू हम कर्नावत हॉस्पिटल में आए. यहाँ आने के बाद उन्होंने जो हमको सर्विस बताया और जिस तरह का ट्रीटमेंट बताया, ट्रीटमेंट बहुत ही सेटिस्फैक्ट्री रहा. और 6 महीने मेरे भाई का ट्रीटमेंट चला यहाँ पर, और 6 महीने के अंदर अभी जो रिपोर्ट आई वो 100% प्योर है. मेरा भाई सॉफ्टवेयर इंजीनियर है, वो 6 महीने से वर्क फ्रॉम होम पे था, और अभी इंशाल्लाह वो जाकर वापस उसकी जॉब ज्वाइन कर चुका है. और उसका जो करंट हमने पेट स्कैन करवाया उसमें कोई भी ट्रेसेस नहीं है. और यहाँ पे जो ट्रीटमेंट है वो
दूसरे जो हॉस्पिटल्स हैं उनके मुकाबले में यहाँ पे फीस भी काफ़ी कम है, हॉस्पिटल बहुत कोऑपरेटिव है। इसके अलावा आप किसी किस्म की यहाँ पर जैसे मेडिकल फील्ड में होते लोगों को डराया जाता है, ऐसे हो जाएगा वैसे हो जाएगा, फिल्म बनवाए जाते हैं, ऐसा कुछ भी नहीं है। मैं बहुत शुक्रगुजार हूँ डॉक्टर कर्नावट का, उनके हस्बैंड का और स्टाफ का, कि उनके इस ट्रीटमेंट की वजह से और कोशिशों की वजह से मेरा भाई 101% वो ऑफिस के बेंगलोर में जाके ज्वाइन कर चुका हूँ। मैं बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू वेरी मच। मेरा नाम श्रीमती ईश्वर कर्नावत के नंबर इंतजार करो। और डॉक्टर और मैडम हे टीमवर्क आहे, एकट्याला शक्य नाही। जेवढा चांगला स्टाफ तेवढं चांगलं केअर देता येते। डॉक्टर एकटा उभं राहून काही करू शकत नाही। त्याच्यामुळे सगळ्यात आजचा दिवस आहे की मी आपल्या सगळ्या स्टाफचे आभार मानतो आणि श्रीमती सीताराम कर्नावट माझ्या आजी, ज्यांनी 3 पिढ्या डॉक्टरांच्या घडवल्या आहेत, त्यांच्या हस्ते आपण एकेकाच्या प्रत्येकाला स्टेजवर येऊन स्वागत करूया। सर्वप्रथम डॉक्टर निशिगंधा मॅडम। धन्यवाद मॅडम। मी कर्नावट, माझ्या मिस्टर डॉक्टर होते, ते अगदी पूर्ण भोळे आणि स्वभावाने शांत चिंते। आज एवढं आम्ही संकटातून किंवा गरिबीतून काढून आज हे सुवर्ण संधी साधलेली आहे, तरी परमेश्वराच्या कृपेने सर्वांनी नित्य आणि नेमाने वागा, सत्य चाला। जेवढे तुम्ही सत्य चालता तेवढे तुमचं भाग्य थोर आहे। आणि ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलेलं आहे, देव देतो आहे, छप्पर फाडके देतो आहे। त्याकरता आपण सर्वांनी इमानदारीने आणि सज्जतेने सौजन्याने काम करावे, ही आपणास नम्र विनंती। सांगे यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचा सन्मान स्वीकारावा। सगळ्यांनी टाळ्या वाजवत स्वागत करावे। डॉक्टरांचा बरेचशा लोकांनी एक्सपिरियन्स सांगितला होता, कलिग्सने वगैरे। मला अनुभव खूप छान आला। माझ्याकडे बघून वाटणार नाही की मी कॅन्सर पेशंट आहे म्हणून। इतकं छान ट्रीट केलं सरांनी मॅडमने मला, आणि खरंच खूप खूप थँक्यू सर। आम्ही एकमेकांना नेहमीच म्हणतो की प्रतिकरण हे सरांचा डावा हात आहे। ओटी असली तर प्रतिकरणाशिवाय एकही पालिकेचं तिकडे हलणार नाही। तर आज सरांच्या हस्ताने मॅडमच्या हस्ते प्रतिकरणाचा सत्कार व्हावा, मी त्यासाठी प्रतिकरणाला विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचा सन्मान स्वीकारावा। तर आम्ही काय वाजवून स्वागत करतो। तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आधी आपल्याला सर्जरी करावं लागेल, त्यानंतर किमो। यानंतर आपले हॉस्पिटलचे कार्यक्षम आदरणीय सुनील इंगळे सर यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं, त्यांचा सन्मान स्वीकारावा। हॉस्पिटलच्या प्रत्येक लहान मोठ्या अडचणींना सॉल्व्ह करण्यासाठी इंगळे नेहमीच पुढे येत आले। त्यांच्यासाठी हॉस्पिटलच्या सर्व स्टाफवरती पण त्यांचा मी थँक्यू म्हणते सर, की तुम्ही आमचं नेहमीच पाठीराखे राहिलेले आहात, त्याबद्दल धन्यवाद। यानंतर आपला हॉस्पिटल रिसेप्शनचा चेहरा आणि हॉस्पिटलचा चेहरा म्हणावा लागेल सीमा मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यायचे। नेहमी पेशंटची स्वागत त्या हातून चेहऱ्यानेच करत आलेले आहे। शिवाय एक डॉक्टरांच्या किंवा मॅडमच्या वतीने एक सांगायची गोष्ट आवडत नाही की आपण जेव्हा एखाद्याला भेटायला जातो तेव्हा असं
कधीच झालं नाही की त्यांनी काही नाही ठीक आहे झालं ओके असं आपल्याला जोपर्यंत समाधान होत नाही आम्ही जोपर्यंत ठीक आहे ओके म्हणत तोपर्यंत त्यांनी आम्हाला म्हणजे पूर्ण समजून सांगितलं. काही आमच्या शंका असतील हे असतील किंवा आम्ही बाकीचे काही ऐकून आलेलं असतं की अशी ट्रीटमेंट इथं चालू आहे तर त्याचं काय साईड इफेक्ट्स आहे किंवा हे आत्ता आपण करतो त्याचं काय असेल याच्याबद्दल डिटेल आम्हाला सांगितलं. याच्याबद्दल असं त्यांनी कधी हे केलं नाही की बाबा हे पण सांगतात पुढे काय ट्रीटमेंट असतात तेव्हा त्याबद्दल खूप सांगतात. आवर्जून सांगते की सरांचं आणि मॅडमच्या स्वभावामुळं हॉस्पिटलला जरी 1 वर्ष झालं तरी त्यांचा जो अनुभव आहे तो असं वाटतं की 10-12 वर्षाचा आहे. एकंदरीत हे हॉस्पिटलचे जे बघतोय मी वर्षे आम्ही जेव्हा सुरुवातीला येत होतो त्यावेळेसचे पेशंट्स आणि आता जे येत आहेत त्यांचे पेशंट्स किंवा आहे ते सरांना अशी परिस्थिती की सरांना किंवा यांना वेळ मिळत नाही एवढं एका वर्षाचा फरक. आम्ही फेब्रुवारीपासून येणार पण त्यानंतर 6 महिने परत आम्ही आवडतो डॉक्टरांच्या बाबतीत खूप चांगला अनुभव आहे. असं म्हणजे की इथं येऊन आमचा एकंदरीत फायदा झालेला आहे आम्हाला. दुसरं एक 2-3 हॉस्पिटल्सचा आम्ही अनुभव ऐकले होते आणि त्यांचे त्या ठिकाणचं येत होते पेशंट त्यांचा अनुभव त्यांच्याचा आम्हाला लक्षात येते की काय काय ट्रीटमेंटमध्ये फरक आहे व असा त्या हॉस्पिटल चांगलं आहे छान अनुभव. त्यांच्यासाठी नाही आपण आपलं आयुष्य कसं वाढवता येईल आपल्याला आरोग्य छान जगता येईल पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. घेऊनच आता तुमचा ॲटिट्यूड जो आहे ना तो तसाच ठेवता यायचा आणि पॉझिटिव्हच राहायचं. यानंतर आपल्या इतके समजून सांगितले की त्यावेळेस माझी भीती गेली आणि मी मॅडम जेव्हा मला त्रास झाला तेव्हा मी कॉल रात्री माझा मुलगा 10ला 11ला केव्हाही कॉल केला की मॅडम कॉल उचलायच्या आणि त्याचं उत्तर द्यायच्या. मला त्रास झाला की गोळ्या द्यायच्या. मी म्हणजे सरांची मॅडमचे शब्दात सुद्धा सांगू शकत नाही किती उपकार आहे. मला सुद्धा दिली नव्हती. मला विद्यार्थी उपकार झालेले एखाद्या मुलीने पळत होते हे सगळे मी बच्चेला मला सर्वांनी थोडा वेळ शांतता पाळायची. सर कन्नावरची 1 वर्षाची कारकीर्द कशी वाटली आपल्याला? आता मी जे कॅन्सरमुक्त झालेले जे रुग्ण त्यांच्या नातेवाईकांचं जे मनोगत ऐकलं तर त्यामधून जितकी त्यांच्या अंतःकरणातली भाषा आणि त्यांची जाणीव लक्षात आली की हे हॉस्पिटल अतिशय चांगल्या पद्धतीनं रुग्णांची काळजी घेतं आणि त्या व्यवस्थितरित्या ते ट्रीटमेंट देतात कॅन्सर या आजारावर. त्याच्यातून अनेक रुग्ण हे पूर्णपणे बरे झालेले असतात. मला असं वाटतं की हे पूर्ण क्रेडिट कर्नावत हॉस्पिटलचं आहे त्या सर्व डॉक्टरांचं आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि कॅन्सर हा जो आजार आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे तर त्याला शासन आणि खाजगी जे काही सेंटर्स आहेत यांच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आणखी कराव्या लागतील आणि त्या दृष्टीनं वेगवेगळे स्क्रीनिंग कॅम्प्स असतील अर्ली डिटेक्शनच्या बाबतीत काही इतर सगळ्या गोष्टी असतील आणि सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्रामधला कॅन्सर किंबहुना देशातला कॅन्सर जो आहे हा दूर करण्याचा एक साहित्यिक प्रयत्न होणं आवश्यक आहे. आणि त्यातली एक महत्त्वाची कडी म्हणजे ते रुग्णालय अतिशय समर्पक भावनेने समर्पित भावनेने काम करत आहे आणि याचं प्रत्यय आज मला इथे आला त्याबद्दल मी पुनश्च एकदा या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो आणि ते करत असलेल्या कार्याला शुभेच्छा देतो.
सर इकडे बघा. DJ आसिफ SK. सर आपका हॉस्पिटल आज पूरा 1 साल होने जा रहा है. हमने पहली बार ऐसा हॉस्पिटल देखा कि उसको इतनी बड़े डिप्रेशन से मिली, इतने लोगों ने चाहा. क्या खूबियाँ है आप में? ये तो पेशेंट का प्यार है. हम तो अपना जो धर्म है वो निभा रहे हैं. एज अ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, मैडम एज अ मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, हम तो हमारा काम कर रहे हैं. हमारा स्टाफ हमें जो साथ दे रहा है उसी की वजह से ये पॉसिबल है कि हम इतनी अच्छी सर्विस दे पा रहे हैं. और ये पेशेंट का हमारे लिए प्यार है कि उन्होंने हमारे लिए जो लफ्ज यूज किए वो बस हमारे लिए प्यार दिखाता है. नाही, पेशंटकडे बघितल्यावर असं वाटतं की बाबा आपल्याला असं 10-20 वर्ष झाले असेल हॉस्पिटलला. हां, नेमकं एवढं मनोगत केलं, एवढं सांगितलं. पेशंटचं आम्ही मनोगत घेतलं. काही पेशंट सांगत होते का आम्हाला सॅटिस्फाय करायचे तिथं. प्रत्येक वेळेस कधी फोन केला तर बोलायचे आणि पैशाचं वगैरे अजिबात विचारायचे नाही. इतर हॉस्पिटलचा जो अनुभव पाहिला त्याबद्दल कर्नावट असून तुमच्या वडिलांची अशी जादू होती तिथं त्यांनी एवढं प्रॅक्टिस केली. तुम्हाला काय असं मेडिकल प्रोफेशननेच आम्हाला सर्व काही दिलं आहे. मी लहान असताना आई वडिलांनी 1 रूम किचन आणि शेजारीच लेबर रूम अशा हॉस्पिटलपासून आम्ही सुरुवात करून इथपर्यंत आलो. आणि समाजाचं हे परतफेड करावी या अनुषंगाने आम्ही हे हॉस्पिटल सुरू केलं. हे हॉस्पिटल हे समाजाचं आहे, समाजासाठी आहे. आणि आम्ही या हॉस्पिटलचे फक्त ट्रस्टी आहोत. माझं काम आहे ह्या हॉस्पिटलकडे लक्ष देणं, पेशंटची काळजी घेणं, हे हॉस्पिटलचं संवर्धन करणं, वृद्धिंगत करणं आणि पुढच्याच्या हातात हे ट्रान्सफर करणं. आम्ही कधीच या हॉस्पिटलकडे स्वतःची मालकी म्हणून बघत नाही. त्याच्यामुळे कदाचित पेशंटला हा डिफरन्स दिसत असेल असं मला वाटतं. हा भयंकर आजारावर नवीन नवीन शोध निघत आहेत. आपण पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी करून शिकला आहेत. तुम्ही वर्षभरात काय जाणवतं तुम्हाला? आणखी काय ॲडव्हान्स शिकता येईल किंवा काय ऑपरेट करता येईल? शिक्षण सर्व काही आहे. शिक्षण आपण म्हणजे आम्ही सुपर स्पेशलायझेशन करून आलो. शिक्षण सर्व काही घेऊन आलो आहे आम्ही इथे. फक्त हे आहे की अजून समाजापर्यंत आपल्याला जायचं आहे. समाजातली कॅन्सरबद्दल असलेली भीती काढायची आहे. जसं आज आपण पेशंटच्या मनोगत ऐकून बघितलं असेल की कॅन्सर हा क्युअर होऊ शकतो आणि किती आनंदी जीवन जगता येते. तर पेशंटपर्यंत आपल्याला जाण्याची गरज आहे. हे सांगण्याची गरज आहे की कॅन्सर ही काही अंत नाही आहे, ही सुरुवात आहे. एक परत तुम्हाला जीवनदान मिळणार आहे. तुम्ही परत एक आयुष्य जगू शकता. हे आपण समाजाच्या मनात बिंबवलं पाहिजे आणि जी न्यूनगंड आहे कॅन्सरबद्दलचा तो आपण काढला पाहिजे. वर्षभरात किती पेशंटवर उपचार केले आपण? वर्षभरात जवळपास आम्ही 200च्या वर मोठ्या कॅन्सर सर्जरीज केल्यात आणि 2000पेक्षा पण आधी आपण किमोथेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी सेशन केले. आपण दोघं व्यतिरिक्त आणखी कोण स्पेशलिस्ट आहे ते? इथे आम्ही दोघं कॅन्सर स्पेशालिस्ट आहोत. त्याच्यासोबत आम्हाला सपोर्ट स्टाफमध्ये 2 डॉक्टर आहेत. तसंच माझे वडील जे जनरल सर्जन आहेत, आई गायनॅकॉलॉजिस्ट आहेत. त्यांचं 35 वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आहे. आणखी काय आज या माध्यमातून सर आपण रुग्णांना काय आवाहन करणार? मी समाजाला हे आवाहन करू इच्छितो आपल्या माध्यमातून की व्यसनांपासून दूर राहा. एक 60% कॅन्सर हे व्यसनांमुळे होतात जे आपण टाळू शकतो. आणि जर आपण ते टाळले आपल्याला कॅन्सरच्या ट्रीटमेंटचीच गरज पडणार नाही. आजच्या घडीला भारतात 10मधून एकाला आयुष्यात कधी ना कधी कॅन्सर होणार आहे. आपल्याकडे आज सध्या तरी कॅन्सर होऊ नये असं काही करता येण्यासारखे औषधोपचार नाही आहे. फक्त आपल्याकडे लवकरात लवकर डिटेक्ट करून लवकरात लवकर ट्रीटमेंट करून पेशंटचा आपण जीव वाचवू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला साधे जरी लक्षणं वाटत असले तरी लवकरात लवकर तुमचे जवळचे जे फॅमिली डॉक्टर्स आहेत त्यांना दाखवून घ्या. त्यांना जर संशय असेल तर ते पुढे सांगतील की बाबा कॅन्सर संबंधित आहेत की नाही आहे. दरवेळी कॅन्सर हॉस्पिटलपर्यंत जाण्याची गरज आहे असं नाही, पण जागरूकता असावी. आणि जवळपास कोणी पण आपले जे फॅमिली डॉक्टर्स आहेत त्यांना आपण दाखवलं तरी बरेचसे कॅन्सरमुळे होणारे मृत्यू हे टाळू शकतो.